नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास मराठी SSC सेमिस्टर चौथे या चौथ्या सेमिस्टरमध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन कौशल्य नावाचा पेपर दुसरा पेपर आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. त्यातलं लेखन कौशल्य हे प्रकरण आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण लेखन कौशल्याचे विविध नमुने आपण पाहिलेले आहेत, विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत. आणि हे सगळं पाहत असताना जाहिरात लेखन असेल, इतिवृत्त लेखन असेल, त्याच्यानंतर टिप्पणी लेखन असेल, पत्र लेखन असेल, भाषांतर लेखन असेल, ब्लॉग लेखन असेल, या सगळ्या लेखनाचा विचार आपण केलेला आहे. आज आपणाला ग्रंथ परीक्षण कसं करायचं याबद्दलची माहिती पाहायची आहे. ग्रंथ म्हणजेच गुरु असं म्हटलं जातं. ग्रंथाच्या वाचनाने माणसाच्या जीवनामध्ये खूप खोलवर परिणाम होत असतो. ग्रंथ हे गुरु आहेत, ग्रंथ हे मार्गदर्शक आहेत, ग्रंथ हे जीवन परिवर्तन करणारे आहेत. एकूणच आपण ग्रंथाच्या बाबतीत जर विचार केला तर ग्रंथ हे वास्तवता, सत्यता, जीवनाचं तत्त्वज्ञान, जीवनाची नीतिमूल्य, माणसाने माणसासारखं कसं वागलं पाहिजे ही भावना, या सगळ्या गोष्टी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता या मूल्यांचा विचार ग्रंथांच्या माध्यमातून आणि वैज्ञानिक शोध, प्रतिशोध या सगळ्या गोष्टीची जाणीव करून ते देत असतात. माणसाला ध्येयाकडे नेण्याचं काम ग्रंथ करत असतात. ग्रंथातलं लेखन खूप ज्ञान देण्याचं काम करत असतं, मानवी जीवनाचं परिवर्तन करण्याचं काम करत असतं आणि कोऱ्या मडक्याला ज्ञानरूपी अमृत पाजवण्याचं काम ग्रंथ करत असतात. जीवन फुलवण्याचं कार्य ग्रंथ करत असतात. कुटुंबाचा, देशाचा, इतकंच नाही, स्वतःचा उद्धार आणि व्यक्तिमत्व विकास करण्याचं सामर्थ्यही ग्रंथामध्ये असतं. म्हणून ग्रंथ परीक्षण हा भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे, तो आपल्याला समजावा म्हणून या ठिकाणी आपण त्याचं अध्यापन करणार आहोत. बाजारामध्ये अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात. त्यापैकी नेमके उत्तम दर्जाचे पुस्तक आणि जे आपल्यासाठी उपयुक्त आहे ते चटकन लक्षात येत नाही. पुस्तकाचं नाव, प्रकाशक, अनुक्रमणिका सर्व जरी पाहिलं तरी देखील पुस्तकाविषयी नेमकी कल्पना आपल्या लक्षात येत नाही. वाचकाला जर त्या पुस्तकाचं परीक्षण वाचायला मिळाले तर वाचकाचे काम अत्यंत सोपं होत असतं आणि पुस्तक समजण्यास मदत होत असते. कारण पुस्तकाच्या अनुक्रमणिका किंवा मुखपृष्ठ पाहून पुस्तक किती दर्जेदार आहे हे समजत नाही. पण पुस्तकाची मोठ्या मोठ्या लेखकांनी, समीक्षकांनी जे परीक्षणं दिलेली असतात, ती परीक्षणं जर आपण पेपरमध्ये, वर्तमानपत्र असेल किंवा आज इंटरनेट असेल किंवा मोबाईल असेल, व्हॉट्सअप असेल, अन्य माध्यमातून जर आपण ती पाहता आली, वाचता आली तर त्या पुस्तकामध्ये काय आहे, किती महत्त्वपूर्ण ते पुस्तक आहे, आपल्याला काय देऊ शकतं, या सगळ्या गोष्टीचा विचार आपणाला समजून येऊ शकतो. त्यासाठी पुस्तक परीक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. ग्रंथ परीक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. वाचकाला नवीन पुस्तकाची माहिती देण्याचं काम, त्या पुस्तकाचा किंवा त्या ग्रंथाचा आशय, विषय याकडं वाचकाचं लक्ष वेधून घेण्याचं काम ग्रंथ परीक्षण करत असतात. अरे वाचकानं काय वाचलं पाहिजे, वाचनाबद्दलची दिशा देण्याचं काम हे ग्रंथ परीक्षण करत असतात. एखादा समीक्षक पूर्णपणे पुस्तक वाचल्यानंतर थोडक्यामध्ये त्याचा जो अभिप्राय देतो त्याला ग्रंथ परीक्षण असं म्हणायचं.
पण ग्रंथ परीक्षण करत असताना संपूर्ण ग्रंथ किंवा ते पुस्तक बारकाईनं आणि सूक्ष्म रीतीनं वाचलं पाहिजे. पुस्तकाच्या अंतरंगाचा आणि बहिरंगाचा अभ्यास करता आला पाहिजे. पुस्तकाचे गुण दोष सांगता आले पाहिजेत. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला, कारण हे पुस्तक माझ्या मित्राचं आहे म्हणून त्याचा नुसता गोडवा गाऊन जमणार नाही आहे. खरा समीक्षक न्यायाधीशासारखा असतो. त्यानं समान तत्वानं त्या पुस्तकाचं परीक्षण केलं पाहिजे. किती चांगलं पुस्तक आहे आणि किती दोष त्यामध्ये दडले गेलेले आहेत याचंही चित्रण केलं पाहिजे. चित्रपट कथा लेखन करणारे लेखक यापेक्षा चित्रपट जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्याचं परीक्षण करणारेही भरपूर असतात. कारण चित्रपट किती चांगला आहे, त्यातली कथा कशा पद्धतीची आहे, काय काय आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल ते गुण दोषासह वर्णन करतात. म्हणून त्या दिशेतून आपणाला त्या दृष्टिकोनातून चालावं लागतं. ग्रंथ परीक्षण वा लेखनाचं रचनातंत्र काय आहे ते आता आपण पाहू. ग्रंथ लेखकाचा थोडक्यात परिचय द्यायला हवा. लेखकाचाही आपण परिचय दिला पाहिजे. त्याच्यानंतर ग्रंथाचं नाव लिहिलं पाहिजे. ग्रंथ केव्हा प्रकाशित झाला ते लिहिलं पाहिजे. ग्रंथाचा विषय कोणता आहे, ग्रंथाच्या आशयासंबंधी विवेचन आणि ग्रंथ परीक्षण पूर्ण झाल्यावर त्यास अन्वयार्थ शीर्षक द्यायला हवं. एकूण काय आहे, त्याच्यामध्ये काय मांडणी केली गेलेली आहे त्या संदर्भामधलं एक टायटल शीर्षक दिलं पाहिजे. आणि त्या शीर्षकाखाली त्या ग्रंथाचं नाव, लेखकाचा परिचय, केव्हा प्रकाशित झालं, विषय कोणता आहे आणि थोडक्यात आशय, अशा पद्धतीनं ग्रंथ परीक्षणाचं रचनातंत्र आहे. पण ग्रंथ परीक्षण लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल जर आपण विचार केला तर सर्वप्रथम परीक्षण ग्रंथ तपशीलवार वाचायला हवा. कारण मुखपृष्ठापासून आतमधल्या प्रस्तावनेपासून संपूर्ण ग्रंथ शेवटच्या पृष्ठापर्यंत सगळं वाचलं पाहिजे. आणि त्यावरून समजून घेतलं पाहिजे की या ग्रंथामध्ये काय गुण आणि दोष आहेत. इतकंच नाही, ते ग्रंथ समाजासाठी किती उपयोगाचे आहेत, लोकांसाठी किती उपयोगाचे आहेत, हा ग्रंथ किती निखळ आनंद देणारा आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी तपशीलवार ग्रंथ वाचूनच केला पाहिजे. दुसरा, लेखकाच्या इतर लेखांचा अभ्यास ग्रंथ परीक्षकाने करायला हवा. लेखकाने इतर काय लेख लिहिलेले आहेत त्या लेखांचाही अभ्यास सोबत केलं पाहिजे. आतापर्यंत त्यांनी इतकं लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे आणि हा ग्रंथ कशा पद्धतीने त्यानं लिहिलं, याच्यापेक्षा ह्याच्यात काही वेगळेपण आहे का, ते वेगळेपण मूल्यमापन आपणाला ते करता आलं पाहिजे. आणि परीक्षण करत असताना त्या ग्रंथातल्या महत्त्वाच्या मुद्द्याचं टिप्पण केलं पाहिजे, जी मुद्दे इतरांसाठी प्रेरणादायी आहेत आणि लेखकासाठी महत्त्वाचे आहेत किंवा ज्या मुद्द्यातून गुणदोष बाहेर पडू शकतात, अशा पद्धतीचे टिप्पणे त्याला करता आले पाहिजेत. पुढचा आहे, ग्रंथ परीक्षण करताना ग्रंथ लेखकाचा परिचय थोडक्यात आणि स्पष्ट लिहायला हवा. लेखकाचा परिचय लिहिला पाहिजे पण तो स्पष्ट असला पाहिजे. आणि ग्रंथ परीक्षणाची भाषा साधी, सरळ, सोपी, सर्वांना समजेल अशी असली पाहिजे. तर ते परीक्षण लोक वाचतील आणि हा ग्रंथ विकत घेऊन ते वाचण्याची किंवा करतील. नाहीतर जर ती परीक्षणं साधी, सोपी, सरळ नसतील तर ते ग्रंथ परीक्षण कोणी वाचणार, मग ते ग्रंथच कोणी वाचणार नाही आहे. ग्रंथ आशयासंबंधी विवेचन लिहित असताना ग्रंथात आलेले विशेष मुद्दे हे ठळकले हवेत. ग्रंथात काय काय मुद्दे आले त्याचंही विवेचन मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून ग्रंथ वाचकाला तो ग्रंथ विकत घ्यावा आणि तो ग्रंथ वाचावा असं वाटलं पाहिजे. पुष्कळ श्रोते त्यातून निर्माण झाले पाहिजे, पुष्कळ वाचक त्यातून निर्माण झाले पाहिजेत, जेणेकरून हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे किंवा तो खूप चांगला आहे, प्रेरणादायी आहे, याचं मूल्यमापन त्यातून मांडता आलं पाहिजे. दोषही मांडता आले पाहिजे आणि गुणही मांडता आले पाहिजे. ग्रंथाचं परिपूर्ण मूल्यमापन ग्रंथ परीक्षणेमध्ये केलं पाहिजे. सामायिक नजरेने, समान दृष्टीने, सत्यवादी दृष्टीने आणि योग्य पद्धतीनं
ग्रंथ परीक्षण करत असताना ग्रंथ परीक्षकाने त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. आवश्यक असल्यास त्या संदर्भातील काही अवतरण देखील ग्रंथ परीक्षणामध्ये लिहिली पाहिजेत, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे खरोखरच खूप चांगले संवाद, खूप चांगली कविता यामध्ये मांडली गेलेली आहे, किंवा एखादा चांगला शोध खरोखरच आहे, किंवा एखादा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ असेल तर खूप चांगले तत्त्वज्ञान त्यात मांडली गेलेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपणाला या ठिकाणी पाहता आला पाहिजे. त्यानंतर आशयाचं सामर्थ्य, वाङ्मयीन सौंदर्य, लेखकाची शैली, ग्रंथाची गुणवत्ता, ग्रंथाची उपयुक्तता आणि लेखकाचे यशापेश या सगळ्या गोष्टीचं विवेचन केलं पाहिजे. या ग्रंथाच्या आशयाचं कथा असो, कादंबरी असो, कविता असो, नाटक असो, चरित्र असो, आत्मचरित्र असो, एखादा संशोधनपर ग्रंथ असो, किंवा एखादा विज्ञानाचा ग्रंथ असो, भौतिकशास्त्र असो, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कुठल्याही विषयावरचा ग्रंथ असो, त्याचं आशय विवेचन झाल्यानंतर आशयाचं सामर्थ्य त्यातून व्यक्त झालं पाहिजे. वाङ्मयीन सौंदर्य कशा पद्धतीने त्यात दवडलं गेलं आहे ते कळालं पाहिजे. लेखकाची शैली कशा पद्धतीची लिहिण्याची आहे ती समजली पाहिजे. आणि ग्रंथाची गुणवत्ता, यशापेश काय आहे ते मांडता आलं पाहिजे. ग्रंथ कसा उपयोग आहे त्याची गुणवत्ता, उपयुक्तता त्यातून लिहिलं पाहिजे. तरच तो ग्रंथ परीक्षण वाचणारा वाचक विकत घेऊन तो वाचू शकतो आणि आपल्या घरी या ग्रंथालयामध्ये तो ठेवू शकतो. वृत्तपत्रासाठी ग्रंथ परीक्षण लिहिताना ग्रंथाचा सारांश अगदी थोडक्यात लिहावा. वृत्तपत्र लेखनासाठी वृत्तपत्रामध्येही अनेक पुस्तकांची परीक्षण येत असतात, अनेक ग्रंथाची परीक्षण येत असतात. मग कुठल्याही विषयावरचा तो ग्रंथ असो त्यावेळेला मी ते सारांश मात्र थोडक्यात लिहिला पाहिजे. आवश्यक ठिकाणी पारिभाषिक शब्द व त्याच्या संज्ञा ग्रंथ परीक्षण लिहित असताना लिहिल्या पाहिजे. आता एकूणच ग्रंथ परीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यास अनुसरून योग्य असे समर्पक शीर्षक दिलं पाहिजे. ही इतकी काळजी ग्रंथ परीक्षण करत असताना घेतली पाहिजे. परीक्षणाच्या अखेरीस ग्रंथाविषयी माहिती, त्याचा ग्रंथ शीर्षक, ग्रंथकाराचे नाव, प्रकाशक, प्रकाशन स्थळ, आवृत्ती, प्रकाशन काळ, पृष्ठसंख्या व ग्रंथमूल्य इत्यादी गोष्टी लिहिल्या पाहिजेत. सुरुवातीला त्या ग्रंथाचं शीर्षक लिहिलं पाहिजे, त्याच्याखाली लेखकाचं नाव लिहिलं पाहिजे, प्रकाशक, प्रकाशन स्थळ, आवृत्ती कितवी आहे, प्रकाशनाचा काळ म्हणजे दिनांक किती आहे, आणि एकूणच या ग्रंथाची पृष्ठसंख्या किती आहे, आणि ग्रंथाचं मूल्य या बाबी सगळ्या, किंमत किती आहे याबद्दल संपूर्ण माहिती ग्रंथ परीक्षण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये लिहिलं पाहिजे असं वाटतं. इथं ग्रंथ परीक्षण याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. उद्याच्याला मुलाखत लेखन म्हणजे काय याबद्दल आपणाला माहिती पाहावयाची आहे. इथं आपण थांबू. धन्यवाद.